सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची। नमस्कार, सविता's किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। गणपती बाप्पा मोरया। थोडे दिवस उरलेत आता बाप्पाच्या आगमनासाठी। म्हटलं बाप्पा येण्याआधी अगोदर तुम्हाला एक छान अशी स्वीट रेसिपी करून दाखवते, ज्याने पटकन तुमचा वेळ वाचेल, म्हणजे दगदग होणार नाही। मोदकाची व्हेरायटी भरपूर आहेत, पण पटकन कसं बनता येतील मोदक बनवता येतील हेच तर माझं काम आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीरचे मोदक। आता प्रश्न पडला असेल, पनीर पासून मोदक कसे बनवणार? काय उकडणार वगैरे नाही आहोत, अगदी मिठाई सारखे आपण मोदक करणार आहोत। मोजक्या साहित्यात बनवणार आहोत आणि सिंपल पद्धतीने दाखवणार आहे, आणि तुम्हाला सुद्धा पटकन समजेल। पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी मात्र स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सोपी वाटेल आणि कमी वेळात हे पेढे म्हणजे मोदक बनवून तयार होतात। आजची रेसिपी मात्र बाप्पासाठी आहे, पनीरचे मोदक। चला पटकन बनवायला सुरू करूया पनीरचे मोदक। त्या ठिकाणी मी पनीर घेतला आहे, तरी पाव किलो आहे पनीर। त्यानंतर काजू, बदाम आणि साखर मी मिक्सरला लावून घेतले, बारीक पावडर करून घेतले साखरेचं, आणि वेलची पावडर। त्याचसोबत केसर दूधचा बनवून घेतला आहे। केसर मी दुधामध्ये अगोदरच घालून ठेवलं, म्हणजे अनेक दूध हे पिवळं कलर होतं आणि नॅचरल कलर मोदकाला द्यायचं। आता हे साहित्य मी तुम्हाला दाखवले। आता पुढे काय करणार ते बघूया। पनीर आपण कट करून घेऊया, ज्याने मिक्सरला आपल्याला बारीक करता येईल। मोठे मोठे तुकडे द्यायचे, जास्त बारीक करायची गरज नाही। आणि ते तुकडे केलेले पनीर आपण मिक्सरला लावून घेऊ, म्हणजे असं म्हणतात ना, पातळ होतात ते मिक्सरला लावल्यानंतर। तर मिक्सरला लावून घेऊया। सर्व मिक्सरला लावून घेतलेलं पनीर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। ते डिशमध्ये काढून घेतल्यानंतर पुढे काय करणार ते बघूया। मोदक बनवायला घेऊया। तर आपण पॅन ठेवूया। पॅन ठेवला आहे। 1 चमचा साजूक तूप घालूया। साजूक तूप छान वितळलं की त्यानंतर पनीर घालूया, आणि पनीर छान असं तुपाला लावून घ्यायचं। आणि पनीर छान असं व्यवस्थित तुपाला लावून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी आपण मंद आचेवरती छान असं फ्राय करून घ्यायचं तुपात। त्यानंतर काय घालणार आहोत, दूध पावडर। सुरुवातीला दूध पावडर घालायची, तरी 1 कपच्या अंदाजाने मी दूध पावडर घेतलेली आहे, ती त्या मिक्स करूया। ते मिक्स केल्यानंतर साखर घालूया, पिठी साखर। ती घातल्यानंतर सगळं एकजीव केलं, एकत्र मिक्स केलं की त्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया। ड्रायफ्रूट जसं की काजू, बदाम हे घालूया। हे सुद्धा मी मिक्सरला लावून घेतलं। एकदम पीठ नाही करून घ्यायचं, थोडंसं जाडजाड ठेवायचं, दाणे दाणे सारखं। केसर दूध घालूया। केसर दूध आपण कलर येण्यासाठी घातलेले आहे, थोडी छान स्वाद पण येतो। हे सगळं तर हे झालं। त्यानंतर लास्टला थोडंफार आपण वेलची पावडर घालायची त्यामध्ये। वेलची पावडरने छान स्वाद येतो। गोड पदार्थ म्हटलं तर वेलची पावडर ही पहिलीच लागते। तर आता हे झालं सगळं साहित्य मिक्स करून, आणि तरी 5 मिनिटे मंद आचेवरती सारखं आपण हलवत राहायचं। पॅनला लागणार नाही याची काळजी घ्यायची, कारण पनीर आहे। पनीर हे पटकन पॅनला लागू शकतं, किंवा थोडंसं लागलं तर थोडा काळपटपणा पण येऊ शकतं। तर मंद आचेवरतीच हे करायचं। वेलची पावडर घातल्यानंतर आठवणीने मैदा घाला। मैद्याने मोदकाला छान आकार येईल। आणि मैदा जास्त नाही घ्यायचं, अर्धा कपच घ्यायचा। जरी 3-4 चमच्याचा वापर केला तरी हरकत नाही, तेवढा घ्यायचा बस। जास्त मैद्याचा वापर नाही करायचा, तरी आपल्याला पनीरची टेस्ट लागली पाहिजे मोदकाला। त्यासाठी एक आकार म्हणजे शेप येण्यासाठी आपण मैद्याचा वापर करतोय। तर मोदकाचं सारण बनवून तयार झालेलं, म्हणजे आता आपण हे थंड करत ठेवूया। पूर्णपणे थंड करायचं, कारण की थंड झाल्यावरती त्याला आपण व्यवस्थित मोदकाचा आकार देऊ शकतो। गरम आहे तर नाही। तर थोडा वेळ फ्रीजमध्ये तुम्हाला जर म्हणजे पटकन बनवायचे आहेत मोदक, तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवलात तरी हरकत नाही। फ्रीजमध्ये ठेवा। थंड झालं की तुम्ही त्याला आकार द्या मोदकाला, किंवा बाहेर जरी ठेवलात तर थोडा वेळ लागेल, पण बाहेर ठेवा। पण थंड झाल्यानंतरच मोदक बनवायला घ्यायचे। त्याचा जो साचा असतो तो घेऊया। मोदक बनवण्याआधी आपण साच्याला थोडा साजूक तूप लावून घेऊया, ज्याने ते सारण साच्याला लागणार नाही। आता हे झालं, साजूक तूप लावून घेतलं, आणि हे सगळं सारण आता त्यात भरायचं, आणि व्यवस्थित असा मोदकाला असा आकार द्यायचा। आणि याचे तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता, पेढे सुद्धा बनवू शकता। म्हणजे कोणताही सण येत असेल ना, तर त्या सणाला सुद्धा तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकतो ह्या मिठाईला।
बघा करून. आता आपण मोदक बनवतोय, कारण की जी टेस्ट आहे आजच्या पदार्थाला आपण जे दिले ती मिठाईच आहे, पण आता बाप्पा येतात त्यामुळे आपण मोदकाचा आकार देतोय तुम्हाला. आता हे झालंय बघा, अशा प्रकारे छान मस्त बाप्पासाठी मोदक बनून तयार झालेले आहेत. खूप छान असा आकार आलेला आहे. आपण साच्याचा वापर केला त्यामुळे खूप मस्त आकार आलाय. तरी पाव किलो पनीरमध्ये 12, 13 किंवा 14 आरामात पनीर मोदक बनू शकतात. तुम्हाला याहून जास्त करायचं असेल तर अर्धा किलो पनीर आणा आणि जी क्वांटिटी आपण वापरलेली आहे त्याची डबल करा. बस. वरून डिझाईन म्हणून सुंदर अजून छान आकर्षक दिसावे मोदक, तर तुम्ही सिल्वर असतं ते गोल्डनमध्ये पण मिळतं. जर आणून जर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. एवढं काही नाही, जे आपण साध्या सिंपलमध्ये जरी मोदक बनवले तरी ते सुंदर दिसतात. जिथे केक शॉपचं जिथे मटेरियल मिळतं त्याच ठिकाणी हे तुम्हाला मिळेल, असं कुठेही मिळणार नाही. आणि कोणतेही पदार्थ, मिठाई पदार्थ आपण बनवले तर ह्याचा पहिला वापर केला जातो, का तर ती मिठाई अजून सुंदर दिसली पाहिजे. आणि आज आपण घरी मोदक बनवले त्यामुळे मी अगोदरच आणून ठेवलं होतं म्हणून लावलं. असेल तर लावा, नसेल तर नका लावू. आणि आवड असेल लावायची, मला लावायचंच आहे, तर आणा आणि लावा. पण हा सॅम्पल म्हणून तुम्हाला 2 मोदकालाच मी दाखवलं, बाकीचे असे सिंपलच मोदक आहेत माझे. अशा प्रकारे खूप सुंदर अशा पद्धतीने आपण 14 किंवा 15च्या आसपास हे मोदक बनून तयार झालेले आहेत. पाव किलो पनीरमध्ये आरामात एवढे मोदक बनू शकतात. पण आपली अट असते 11 मोदक दाखवायची, 21 मोदक दाखवण्याची. जास्त दाखवायचे असतील तर अर्धा किलो पनीर आणून तुम्ही 21 मोदक तुम्ही दाखवू शकता. किंवा हलवाईला टक्कर देईल असे आपण मोदक आज घरी बनवलेत. विकत कशाला आणायचे? घरीच बनवायचे. थोडी कष्ट घ्यायचे, आपण बाप्पाला खुश करायचं. आजची रेसिपी तुम्हाला म्हणजे कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यावर ते तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमच्या घरी गणपती बाप्पा येत असतील तर खरंच आजची रेसिपी तुम्ही नक्की करा. कोणाच्या घरी 1.5 दिवसाचं असतं, कोणाच्या घरी 5 दिवसाचं असतं. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं येणं आगमन हे 7 दिवसाचं असतं किंवा 5 दिवसाचं असतं. आणि गौराई आपली 2 दिवस असते. मग देवाला खुश करण्यासाठी असे छान छान स्वीट पदार्थ आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवलेच पाहिजे. तर नक्की करा. आणि पूर्ण रेसिपी माझी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया.